इथं माझी पॅकिंग झालेली आहे. इथं फक्त माझे आणि पप्पाचे कपडे, अजून मम्मीचे कपडे यायचे बाकी आहे. मग मम्मीची पॅकिंग मम्मी स्वतः करणार आहे. इथं मी माझी आणि पप्पाची केली आहे आणि इथं मम्मी आता करत आहे स्वयंपाक. उद्या नेण्यासाठी भरपूर चपात्या केल्या मम्मीने. आम्हाला काही चपात्या बांधून पण न्यायची म्हणून मम्मी आज जादा चपात्या करून राहिली आहे बघा. तर आहे ना मस्त अशी मी ना खाण्यासाठी हे बनवलेलं आहे, बडीशोप बनवलेली आहे. त्यात हे बघा बडीशोप आहे आणि अजून त्याला काय म्हणते जवस आहे आणि थोडीशी ना ओवा टाकलाय. याचे तीळ पण टाकतात बरं का, पण माझ्याकडे तीळ नाही आहे. आणि हे बघा काळं मीठ आहे, ते वरून टाकलं मी पाण्यात काढून, थोडंसं किंचित पाणी घेतलं. आधी सगळं भाजून घेतलं व्यवस्थित, एक एक भाजून घेतला. आधी ना जवस भाजून घेतले, त्यानंतर बडीशोप जवस काढून घेतले, मग बडीशोप भाजली, त्यातच ओवा टाकला, तो भाजून घेतला आणि मग सगळं मिक्स केलं आणि थोडंसं ग्लासात पाणी घेतलं, कपामध्ये थोडंसं यात टाकलं. आता त्याला चांगलं मोकळं होऊ देते. असं एकदम कुरकुरीत झालं पाहिजे खायला. आणि तुम्ही सुद्धा करा, हेल्दी पौष्टिक आणि जेवल्याच्या नंतर खायला कसं खाल्लेलं पचन व्हायला पण चांगली अशी. आणि आता ही मी प्रवासात घेणार आहे खायला. खूप अशी मस्त एकदम मोकळी खण असा आवाज येतोय आणि खाऊन बघायची आपली कुरकुरीत लागते का नाही. अजून नाही. आणि हे बघा चपाती मला डब्यात बांधायचं. हा डबा आहे. इथं अशी चटणी केलेली मी, शेंगदाण्याची चटणी केली. त्याची व्हिडिओ दाखवलं नाही. भांडे वगैरे सगळे घासून घेतले सर्व. याच्यात चटणी भरणार, याची बडीशोप भरणार आहे. यात चटणी, यात बडीशोप आणि यात भाकरी चपात्या. कमी गॅसवर होऊ द्यायचं ही आपल्याला. खूपच भारी लागते खायला आणि बडीशोपचा तो खूप असा मस्त वास येतोय ना. आता झाली आहे कारण मी तर जळायची ती. गॅस बंद करते मी आणि काय करते गरम कढईतच राहू देते, कारण ऊन खूप आहे ना, गरमी जास्त आहे. मग बरोबर गरम कढईचे होऊन जाईल. अजून थोडी कसं राहिली ती. किती भारी दिसते ना आणि इतका मस्त असं स्मेल येते ना, खमंग असं, अशी खावा वाटते लगेच. पूर्ण घामाने ओली झाली, इतकं गरम होतं. मम्मी आवरू राहिली, रेडी होऊन बसले आम्ही सगळे. झाडून घेतलं बाहेरचं. गाडी कशाला बाहेर घ्यायची, आतमध्येच घ्यायची ना तिला. मम्मी घुसली. आणि आता आम्ही सगळे रेडी झालोय आणि ते आलो आता निघतो. आणि खूप एक्साइटमेंट आहे आमच्यात आणि तिथे गेलं तुम्हाला दाखवते मी काय होतं काही नाही. तर आहे ना आज ह्या बघा येणार होते पहाटे 5 पर्यंत, 5:30 पर्यंत. 7 वाजले अजून पत्ता नाही त्यांचा. तर आता आमचं सगळं आवडलेलं आहे, आम्ही फक्त त्यांची वाट बघतोय. तेव्हा दीदीने चहा बी केला मस्तपैकी. आता मी माझं आवडते थोडंसं मस्त छानपैकी. ज्यांची वाट बघत होतो ना ते आले पण, गाडीत बसलो पण आणि निघालो पण निम्मा रस्त्यापर्यंत. तरी मग व्हिडिओ बनवायला सुरुवात केली मी, कारण लक्षातच राहिली नाही की घाई गोंधळ गडबड ना की बस. आणि ना हा प्रवास खूप असा छान आणि सुंदर होणार आहे बरं का आपलावाला. प्रवासात खूप गमती जमती, काही धमाल वगैरे आहे. मस्त छान असे देवांचे दर्शन होणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत राहा. आणि ना एवढा लांबचा प्रवास मी कधीच केलेला नाही. प्रवासाच्या आधी मला ना अंगाला काटा यायचा, पण जेव्हा आम्ही निघालो ना अजिबात असं वाटलं नाही की आपण एवढा लांबचा प्रवास करत आहोत, इतक्या लांबपर्यंत आलो आहोत. अजिबात काहीच त्रास झाला नाही. हे देवामुळे होतं. आता हे बघा आम्ही आलो आहे. बोल ग थोडंफार नाश्ता करायला.
हे बघा आम्ही इथं आता वडापाव खायला थांबलोय. अशा करतो वडापाव खाऊन मग आता पुढे चाललंय कोल्हापूर. हे बघा किती झालं व्हिडिओ. सगळे सकाळी निघलेले होते, मग काही खाल्लेलं नव्हतं. म्हटलं चला मस्त छान असा नाश्ता करूया. तर इथं घेतला आम्ही वडा आणि पाव. एकच पाव आणि एकच वडा भेटला बरं का आम्हाला. आणि मस्त वडापाव खाल्ला, खूप छान आणि टेस्टी होता बरं का. पण आता आम्ही आलो आहे मोरगावच्या गणपतीला दर्शन घ्यायला. हे बघा हे 2 नमुने यांना कुठं बघितलंय का. चलो मी आले इथं पप्पा. आमची ट्रिपला शेवटचं हेच होतं, इथून लगेच घरी मग नगरला. इथं चालते मी. सगळे येते सगळे येते. ए हल चल चला चला. दुर्वा फुलं घेतले मम्मीने बाईला पप्पानी. हा हेच आहे. इथंच फोटो काढेल मी पण. आणि सगळ्यात अगोदर आहे ना आम्ही मोरगावच्या गणपतीचं दर्शन घेतलं बरं का. आणि गणपतीपासूनच आमची सुरुवात झाली. पण झालं कसं माहिती आहे का, इथं मंदिराचं काम चालू होतं त्यामुळे मंदिर बंद होतं. मग आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं. बाहेरून म्हटलं देव कुठं असतो, पायरीवरच आम्ही माथा टेकला आणि आमचं दर्शन वगैरे झालं. आणि मग इथून पुढे आम्ही पुढच्या प्रवासाला. आणि इथला परिसर पण खूप छान आहे. इथं आम्ही जेवायला बसलो. आता झाडाखाली थांबलोय. कसं वाटतंय. आणि इथं आता आम्ही जेवायला बसलो. हे बघा सगळे झाडाखाली सावलीत थांबलोय. इथं गाडी गार व्हायला ठेवली. तुम्ही फक्त इकडे येऊन टाइमपासच केला कधीची पाठ. कोल्हापूरला आलोय. कोल्हापूरला आलोय. अंबाबाई. बावल्याचा. काय काय विकायला. बाबा कोल्हापूरची चप्पल घ्या तुम्हाला. ओ फादर मेरे. तर फायनली आम्ही कोल्हापूरमध्ये पोहोचलो अंबाबाईच्या दर्शनासाठी. कोल्हापूर शहर खूप सुंदर आणि भारी आहे, कारण सगळीकडे झाडं हिरवीगार आहेत.
खूप मस्त शहर आहे. जर कोल्हापूरमधून कोणी असेल आणि आपले ब्लॉग बघत असेल तर नक्की कमेंट करा. आणि इथून पुढचे जे व्हिडिओ येतील तर ते सुद्धा पूर्ण बघा. ह्या व्हिडिओला सुद्धा बघा, लाईक करा. तुम्हाला कसे वाटले व्हिडिओ ते सुद्धा कमेंट करून सांगा. खूप धमाल मस्ती केलेली आहे. तर पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये भेटू. बाय.